पोळ्या बनवून झाले वाह एकदम गावसारखा वास सुटलाय. गावी चिकन आणि वडे असल्यावर वास येतो ना, तसा वास सुटलाय बघा. नमस्कार मित्रांनो, मॅजिक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आज रविवार आहे आणि आज कोकणाची एक स्पेशल डिश बनणार आहे घरी, आणि ती म्हणजे चिकन वडे. भोकाचे वडे बनवणार आहेत. भोकाच्या वड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणामध्ये ही सणासुदीला ही डिश बनते. गौरीचा सण असेल किंवा बाकी सगळे सण असतील त्यावेळेला ही कोकणामध्ये आवर्जून ही डिश बनते. त्याच्याप्रमाणे ही फेमस डिश आहे ती सासरवाडीची डिश आहे. जेव्हा जावई, कोकणातला जावई जेव्हा सासूकडे जातो, सासरवाडी जातो, तेव्हा सासू प्रेमाने ही डिश बनवते. ते म्हणजे कोंबडी वडे, चिकन वडे म्हणता किंवा भोकाचे वडे म्हणू शकता. आणि हे चिकन आणि वडे ही डिश आहे. तर ही आज आम्ही घरी बनवणार आहोत. तर चला बघूया. आणि इथे पिठासाठी गरम पाणी करतोय. लसूण आलं पेस्ट आणि त्यानंतर थोडंसं हळद, काश्मीरी तिखट, आणि याच्यामध्ये आहे ना एक लेग पीस ठेवलाय बघा. तुम्ही खाणार तो? येस. हे मॅरिनेट करत ठेवलंय आणि थोडा वेळ मॅरिनेट करत ठेवायचं आहे. आणि तोपर्यंत बाकी वड्याची वगैरे सगळी तयारी आपल्याला करायची आहे. आणि चिकन करण्यासाठी जो मसाला वगैरे लागतो ना तो वाटायचा आहे. तर तो पण आम्ही तयारी केली त्याची, मी सुद्धा दाखवतो. मागच्या वेळी आपण लास्ट डिश रेसिपी कोणती बनवली होती सुचिता? नाही आठवत? फिश बनवले होते. 3-4 प्रकारचे फिश होते. बोंबील होतं, पापलेट वगैरे, आणि असं काही होतं. पनवेल मार्केटमधून आणलं होतं. किती वेळ ठेवायचं आहे? 5 मिनिटं. याच्यामध्ये कांदा टाकलाय ना? हो. जे वाटण केलं त्याच्यामध्ये. कांदा ना लाल होईपर्यंत परतायचं. पण तेल जास्त टाकलं असं नाही वाटत तुला? नाही. बरं, एवढं टाकायचं. बनवलेला कांदा खोबऱ्याचा मसाला. काय काय टाकलं या मसाला बनवताना? कांदा, खोबरं, लसूण हे सगळं भाजून टाकलं आणि आपला गरम मसाला टाकला त्याच्यामध्ये. म्हणजे वेगळा मिक्स केलाय का गरम मसाला? गरम मसाला तयार असतो ना घरी बनवलेला. त्या मसाल्याला चांगलं भाजून घेऊया. ओके. किचन किंग मसाला, थोडीशी हळद, थोडीशी काश्मीरी पावडर आणि तिखट मसाला. थोडा थोडासा टाकला असतो. जास्त झाला? बरोबर आहे, थोडं स्पायसीच पाहिजे. हां. आणि आपला चिकन मसाला एक छोटा पॅकेट. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घे. तेल सगळं गेलं याच्यातलं? हां, मग
चुकलं का? चुकलं नाही, त्याच्यामध्ये मिक्स झालंय, ते येईल पूर्ण भाजल्यावर. तेल सुटेल मसाल्याला पूर्ण. तेल सुटलं ना मसाल्याला, समजायचं मसाला भाजला. काढलं. चिकन मॅरिनेट झालंय सगळं, ते चांगला टेक्स्चर आलंय बघा दह्याचं वगैरे. बोल. आता भाजून झालाय मसाला. आता हे सगळे ॲड करते याच्यात. हो, दुसरं नाही ना काय करायचं. नाही. आता याला ना स्लो गॅसवर जरा भाजून देऊ. वरती झाकण ठेवू, त्याला आपोआप पाणी सुटेल. किती वेळ? 5 मिनिटं, 2 मिनिटं, 3 मिनिटं बघू पण. आणि हे पाणी गरम झालं की मग त्याच्यात टाकायचं. मी तुला 5 मिनिटं झाली आहेत. आता बघायचं ना ओपन करून. हो, कर लगेच. जरा थांब. वाव, पाणी सुटलंय. चिकनला पाणी सुटतं. आपण मीठ नाही टाकलं याच्यामध्ये. तू विसरलीस वाटतं. नाही, माहीत होतं मला. आता नंतर टाकूया. थोडं पहिलं टाकलेलं होतं ना, मग आता थोडं कमीच टाकलं. त्याच्यावर पिशवी, त्याच्यावर वडे थापायचे. पिशवीवर प्लास्टिकच्या. हां, मम्मी पण याच्यावरच बनवायची असं. हो, असंच बनवतात. पीठ मस्त फुगलंय. आता वडे कसे कढईत तेल टाकूया. ह्याला असं थोडं पाणी लावायचं आणि असा छोटासा गोळा करायचा आणि असा आपटायचा. हे सोपं आहे, हे मी पण करू शकतो. म्हणजे ना, आपटायचं काम फक्त. चांगला फुगतो. करायचं आणि त्याला असं मध्ये फुल पडायचा. मध्ये नाही पडला, तू बाजूला पडल्यावर. ठीक आहे, थोडा झाला. हो, आता सोडू, पण तेल जरा टाकू दे, मग सोडूया. आता तेल तापले, आपण हा वडा सोडूया. असा हळू पण काढायचा आणि असं सोडून.
होळी रे होळी, शिमग्याची पोळी. तुम्ही चपटवलं एका साईडला. एका बाजूने फुगलाय. तर उचलताना तुम्ही थांबता. आता नेक्स्ट आहे ना, तू कर, मी बघतो कसा करायचा तो, आणि मी थर्डवाला मी करतो. ओके. गरम किती करते बघ ना. पाऊसच नाही पडत आहे तर. काढला. खाली टाक, खाली टाक. आता काढ. असं काढून ह्याच्यामध्ये. आता दुसरा. हा बघा, हे असं 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 राईट, 2 बोटाने. 2-3 बोटाने किती तुम्हाला जमेल तसं. ओके. आणि त्याला असं हे काय, हे मी हो. भोग पाडू शकतो मी. हे पण करू शकता, फक्त हे असं निघालं पाहिजे. आणि असा सोडायचा. चिपकलं की काय, चिपकलं. एकाच साईडनं फुगतंय. तू उचलता त्याला तिकडे. हा, उचलताना हे होतंय थोडं. माझं तोंड पण दाखव. केवढं घ्यायचं, एवढं? थोडं घ्या. ते बघा मी घेऊन ठेवलंय. अच्छा, हे का? हा. ओके. आता पाण्याच्या हात लावा. दाबा. दाबायचं का? हा, असं. पातळ झालं थोडं. थोडं पातळ झालंय तिथं. तू पाणी लावायला सांगितलंस ना, त्याच्यामुळे मी पाणी जरा जास्त घेतलं जास्त होतं. घेतलं. हाच असू दे की दुसरं घेऊ? असू दे. मध्ये होल पाडा. ए आता उचला. ये. आता सोडाल कसा? असं नाही सोडायचं, तोंडावर उडेल. मग कसं सोडतात? असा सोडायचा. असं सोडायचंय ना? असं? गेला सर्व. हा, आता उलटा सोडण्यात. ठीक आहे. तकडा सोडले. मग माझं असं म्हणजे त्याचा उलटा काय झालाय तो जरा? तुम्ही उलटा सोडलात, काय केलं ते ठीक आहे, बघा. ठीक आहे. फर्स्ट टाइम ट्राय केला, चालतं ना. काही झालं तुमचा वडा. सोडा. डोनट. सो मित्रांनो, हा बघा मी बनवलेला वडा. स्टॉप कर. तो पातळ झाला एक तर माहिती आहे ना. ह्याला बोलतात वडा. हा चांगला फुगलाय. कारण तुम्ही केलाय. अच्छा, माझा वडा बघा. त्या साईडून दाखवा. हे हे बघ, असा वडा व्हायला पाहिजे. परफेक्ट. काय तिथं हे झालं असेल का? नाही हो, चांगलं सुटलंय पाणी, तेल सुटलंय आणि वास पण माहिती आला, एकदम गावचा वास आला. हा ना. पोळ्या बनवून झाली आहेत आणि आता चिकन. वा, एकदम गावच्यासारखा वास सुटलाय. गावी जसा चिकन आणि वडे असल्यावर वास येतो ना, तसा वास सुटलाय बघा. सो मित्रांनो, जेवण तयार झालंय. भोकाचे वडे, चिकन वडे, पोळ्या काही म्हणू शकतो याला, किंवा काही चिकन वडे, कोंबडी वडे, कोंबडी वडे, कोंबडी वडे, वॉटेवर. तर ते सगळं तयार झालंय आणि काकडी सुद्धा आहे.
फुगलेत चांगले वडे, काही थोडे चपटे झालेत पण चांगले फुगलेत एकदम. रात्री पीठ भिजून ठेवलं ना तर असे फुगतात चांगले. चिकन पण मस्त एकदम चांगलं दिसतंय, टेम्पटिंग स्मूथ आहे. जरा बघा चांगलं शिजलंय. टेस्ट घेऊन बघतो मी. भारी, एक नंबर. गावसारखे एकदम टेस्ट झाले. जशी गावी टेस्ट होते सणासुदीच्या चिकनला, जशी टेस्ट असते गावच्या तशी टेस्ट झाले. किंवा सासू जशी जावयासाठी ती टेस्ट बनवते, प्रेमाने जे बनवते तशी भारी टेस्ट झाली. कारण ते मी केलं आहे, म्हणजे सुचिताने केलं आहे. मी थोडीशी हेल्प केली तिला करायला. वा, भारी आहे. चिकन आणि वडे कॉम्बिनेशन एक नंबर आहे. कोकणाची ही अस्सल डिश आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि अशाच रेसिपींसाठी आपलं मॅजिक मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्ही जर इंस्टावर असाल तर व्लॉगिंग विथ प्रशांत हा माझा इंस्टा ID आहे, त्यावर सुद्धा मला नक्कीच फॉलो करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.